नमस्कार. आज आपण जरा खोलात जाऊन बघणार आहोत महाराष्ट्रातल्या नवापूर मतदारसंघाचं राजकीय वास्तव. हा एक आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि इथला जो अगदी निसट्टा विजय आहे ना, तो फक्त एका निवडणुकीचा निकाल नाहीये. उलट तो आपल्याला नेते आणि जनता यांच्या नात्यातल्या विश्वासाची एक मोठी गोष्ट सांगून जातो. तर ह्या सगळ्या विश्लेषणात आपण 6 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत थेट नवापूरच्या राजकीय जमिनीपासून, तिथून पुढे आकड्यांमागची धोक्याची घंटा ओळखू आणि मग शेवटी हा विश्वास परत कसा मिळवायचा याचा एक पक्का आराखडा समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. नवापूर, ज्याची ओळख आहे तिथली माती आणि तिथल्या स्वाभिमानी प्रचंड जागरूक मतदार. आपण ज्या मतदारसंघाबद्दल बोलतोय तो म्हणजे नवापूर, महाराष्ट्राच्या आदिवासी संस्कृतीचा आणि तिथल्या राजकारणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू. आता बघा, पहिलाच आकडा जो आपलं लक्ष वेधून घेतो तो आहे मतदानाचा टक्का. 2024मध्ये इथे तब्बल 79% मतदान झालंय. म्हणजे काय? याचा सरळ अर्थ असा की इथले लोक आपल्या लोकशाही हक्काबद्दल कमालीचे जागरूक आहेत, कटिबद्ध आहेत. आणि या जागरूकतेसोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे साक्षरता. खरं तर एका तथाकथित मागास जिल्ह्यात साक्षरतेचा दर 86% असणं हे थक्क करणार आहे. आणि हेच आपल्याला सांगतं की आधुनिक पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्याची किती मोठी संधी इथे आहे. आणि आता येतोय या पूर्ण कथेचा केंद्रबिंदू, 2024च्या निवडणुकीतला विजयाचा फरक. विचार करा, जवळपास 3 लाख मतदारांमधून फक्त 1121 मतं. हा आकडाच सांगतोय की विजय किती तकलालू आहे आणि इथली राजकीय गणितं किती किचकट झाली आहेत. चला आता फक्त वर्णनावर न थांबता आपण त्या आकड्यांमध्ये डोकावून पाहूया, जे आकडे एका मोठ्या धोक्याची सूचना देत आहेत. म्हणतात ना, आकडे कधी खोटं बोलत नाहीत. गेल्या 2 दशकांचा जर आपण प्रवास बघितला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. एकेकाळचा जो बालेकिल्ला होता त्याची पकड हळूहळू कशी सुटत गेलीये. जिथे पूर्वी अगदी सहजपणे 50%पेक्षा जास्त मतं मिळायची, तिथे आज हा आकडा घसरून थेट 36%वर आलाय. आणि हा जो आलेख आहे तो तर हे चित्र आणखीनच टोकदार करतो. बघा, 2014मध्ये आघाडी होती 21,800 मतांची. 2019मध्ये ती जवळजवळ निम्म्यावर आली, 11,300. आणि आता 2024मध्ये फक्त 1,121. विजयाचं अंतर कसं अक्षरशः कोसळलंय हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मूळ विश्लेषणातलं एक वाक्य आहे जे या परिस्थितीचं गांभीर्य अगदी नेमकं पकडतं. हे फक्त आकडे नाहीयेत. हे आकडे म्हणजे लोकांच्या बदलत्या इच्छा, आकांक्षा आणि त्यांच्या स्वाभिमानाचं प्रतिबिंब आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आपलं भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा हक्क देतं. त्यामुळे या आकड्यांकडे फक्त राजकीय जय-पराजय म्हणून बघून चालणार नाही, तर एक मोठी जबाबदारी म्हणून माहितीच्या आधारे लोकांशी संवाद साधण्याची ही एक संधी आहे. ठीक आहे, तर मग या आकड्यांमागे नेमकं काय दडलंय याचा मुळाशी जाऊया. आणि हो, इथे आपल्याला कुठल्या व्यक्तीवर नाही तर व्यवस्थेमध्ये काय चुकलंय यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. इथे ना 2 बाजू अगदी स्पष्टपणे दिसतायत. एका बाजूला आहे अंतर्गत गटबाजी, कमजोर झालेली संघटनात्मक फळी आणि साधनांची वाणवा. आणि दुसऱ्या बाजूला एकसंध, भरपूर साधनं असलेले आणि अत्यंत हुशारीने रणनीती आखणारी विरोधक. आता जरा एका सामान्य मतदाराच्या नजरेतून विचार करूया. त्याच्या आयुष्यात काय चाललंय? हे राजकीय डावपेच तर आहेतच, पण त्याही पलीकडे पाण्याची भीषण टंचाई, शेतीची झालेली वाताहात आणि पोटा पाण्यासाठी तरुणांना करावं लागणारं स्थलांतर, हे आहेत त्यांच्या रोजच्या जगण्यातले खरे जिवंत प्रश्न. चला, आतापर्यंत आपण समस्या समजून घेतली. आता उपायांकडे वळूया. सादर करतोय लोकांशी पुन्हा एकदा नातं जोडण्यासाठीचा एक समग्र धोरणात्मक आराखडा. याला आम्ही नाव दिलंय चतुर्मुख सिद्धांत. आता हे लक्षात घ्या, हा फक्त निवडणूक जिंकण्याचा कुठला फॉर्म्युला नाहीये. हा लोकांचा विश्वास कसा मिळवायचा आणि तो कसा टिकवून ठेवायचा यासाठीचा एक चौफेर दृष्टिकोन आहे. आणि याचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला स्तंभ आहे राजकीय एकजूट. म्हणजे काय तर महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांना पहिलं प्राधान्य द्यायचं. फक्त निवडणुकीच्या राजकारणात न अडकता जमिनीवरच्या समस्यांवर काम करायचं. दुसरा स्तंभ आहे संघटनात्मक बांधणी. म्हणजे थेट गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवं चैतन्य निर्माण करणं, त्यांना लोकांच्या तक्रारी कशा सोडवायच्या याचं प्रशिक्षण देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहितीच्या, डेटाच्या आधारावर आपल्या कामाची दिशा ठरवणं. तिसरा आणि खूप महत्त्वाचा स्तंभ आहे संवाद. लोकांपर्यंत एक प्रामाणिक, एक विश्वास देणारा संदेश पोचवणं.
सन्मानासह विकास ही संकल्पना लोकांपर्यंत घेऊन जाणं, ज्या त्यांच्या आदिवासी अस्मितेचा सन्मान असेल आणि हो, भूतकाळात झालेल्या चुका मान्य करून पुढे जाण्याची प्रामाणिक तयारी दिसेल. आणि चौथा स्तंभ, संसाधनांचा अचूक वापर. जेथे 86% लोक साक्षर आहेत, तेथे आधुनिक डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करायलाच हवा. कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी कामाला लावणं आणि एक 24 तास चालणारी गतिमान वॉररूम उभी करणं, हे सगळे यात आलं. तर मग ही सगळी रणनीती फक्त कागदावरच राहणार का? नाही, ती प्रत्यक्षात कशी आणायची, त्यासाठी एक स्पष्ट आणि वेळेचं बंधन असलेली योजना हवी. आणि ही आहे ती 90 दिवसांची ॲक्शन प्लॅन. याची सुरुवात होते संशोधनानं, मग थेट लोकांमध्ये जाऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्यानंतर कार्यकर्त्यांची मोट बांधणं आणि शेवटच्या टप्प्यात पूर्ण ताकदीनिशी कामाला लागणं. प्रत्येक टप्प्याचं एक ठरलेलं ध्येय आहे. हा आलेख बघा. तो आपल्याला स्पष्टपणे सांगतोय की मतदारांसाठी सगळ्यात महत्त्वाचे विषय कोणते आहेत. पाणी, शेती, रस्ते, आरोग्य. पण या समस्यांवर काम करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपण लोकांच्या गरजा समजून घेण्यासाठी त्यांच्याकडून माहिती घेतो, पण त्यांच्या खाजगीपणाचा, त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करणं हे आपलं परमकर्तव्य आहे. भारताचा जो नवीन डेटा संरक्षण कायदा आहे तो हेच सांगतो की कुणाच्याही डेटाचा वापर करण्यापूर्वी त्यांची स्पष्ट परवानगी घ्या आणि तो फक्त ज्या कारणासाठी घेतलाय त्याचसाठी वापरा. हेच खऱ्या अर्थाने सुशासन आहे. आता आपण समारोपाकडे येतोय. मला वाटतं आपण फक्त नवापूरपुरता विचार न करता या दृष्टिकोनाचे दूरगामी परिणाम काय असू शकतात यावर बोललं पाहिजे. कारण हा मुद्दा फक्त एक निवडणूक जिंकण्यापुरता मर्यादित नाहीये, तर तो सुशासनाचा पायाच पुन्हा मजबूत करण्याविषयी आहे. तर मग शेवटी एकच प्रश्न उरतो. जर आकडेवारी आपल्याला विश्वासात पडलेली फूट दाखवू शकते, तर लोकांच्या गरजांवर, त्यांच्या सन्मानावर केंद्रित असलेला आराखडा तो खरोखरच प्रशासनाचा पाया पुन्हा मजबूत करू शकेल का? मला वाटतं यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आणि हाच तो राजकारणाच्या पलीकडचा उद्देश आहे ज्यासाठी आम्ही काम करतो. जर तुम्हालाही असाच लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि तुमच्या मतदारसंघाची सेवा करायची असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा ईमेल आहे mgr@blueprintstrategies.ai आणि फोन नंबर आहे 08042041602. राजकारणापलीकडचा उद्देश.